आता उद्या सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल उद्घाटन होतं आहे, मुख्यमंत्रींच्या हस्ते उद्घाटन लोकार्पण होत आहे. कसं पाहता सर? विशेष करून पहिल्यांदा ह्याच्यामध्ये केली संस्थेला धन्यवाद, अभिनंदन. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मी स्वतः थांबून 10 दिवसातनं 15 दिवसातनं एक जाऊन तिथं व्हिजिट करून इव्हन मी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला 1 कोटीचा दंड केला होता. मी आणि रिजनल कमिशनर विश्वास साहेब दोन दंड केल्यानंतर त्यानं लवकरात लवकर काम संपवून दिल्यानंतर बांधकाम झालेलं आहे. ज्या काळामध्ये करोना होता त्या काळात झालंय, त्यावेळी बेळगावमध्ये दुष्काळ पडला पाण्याचा. ह्या समस्या असताना सुद्धा 2 वर्षामध्ये एवढं सुपर स्पेशालिटी बांधून ठेवलेलं आहे. नंतर त्याचबरोबर लहान मुलांचं हॉस्पिटल मी बांधून ठेवलेलं आहे, एवढं मोठंच्या मोठं. पण कुठेही तिथं लागणारी मूलभूत सुविधा ज्याला म्हणतात, मशिनरी म्हणा, स्टाफ म्हणा, हाय क्वालिफाईड स्टाफ लागतो. ह्यांच्या हातून 2.5 वर्ष झाली एक स्टाफ नाही, एक वीट हलवायला ह्यांना झालेलं नाही. त्या हॉस्पिटलला मी कलर दिला होता, गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला. अजूनपर्यंत कुणीही त्याला रंग लावलेला नाही. जाऊन बघून दे, नावाचे बोर्ड दिसतात पण कुणीही कलरला मी स्वतः लावलेला होता. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोणतरी ॲडमिट झालं तर एक बिस्किट पाकिट, टूथपेस्ट, टूथब्रश देत होतो मी गरीब माणसासाठी. गरम पाण्याशिवाय काही चालत नाही, आम्ही गरम पाणी रोज देतो. आता जाऊन बघा जावा, बाळंतीण बाई जर आली तर तिची लहान मुलं असतील तर खेळायसाठी वेगळा रूम केला होता. आता काहीही चालत नाही, सगळं थंड बसलेलं आहे. हॉस्पिटल एक प्रकारचं म्हणजे तालुका हॉस्पिटल सगळं झालं आहे. एकूणच बेळगावमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उद्घाटन उद्या होत आहे. तुमचं अभिनंदन. एकूण जनतेच्या म्हणजे सेवा ह्यातून व्हावी, कारण गोरगरिबांच्या समस्या एवढ्या आहेत, गोरगरिबांची पिळवणूक एवढी होते, ती होऊ नये म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट असू दे, तुमचं स्किन ट्रान्सप्लांट असू दे, वेगवेगळ्या ज्या समस्या लोकांमध्ये, त्या सगळ्या समस्या पैसे नसल्यामुळे माणूस सेवा घेत नाही म्हणून हे हॉस्पिटल आहे. त्या सेवा सगळ्यांना मिळाव्या ह्याच्यासाठी माझी खटपट होती आणि जवळजवळ 140 कोटी परत सँक्शन करायसाठी मी प्रयत्न त्यावेळी केले होते. कशासाठी? मूलभूत सेवांसाठी. आज ह्या 2.5 वर्ष झाली ह्यांच्याकडे 1 रुपयाचं पैसा आलेला नाही. शेवटी परिस्थिती अशी आली की केएलई संस्थेला चालवायला द्यायची वेळ आली. केएलई संस्थेनं चालवायला घेतले हे आमचं नशीब आहे बेळगावकरांचं. कारण हे नाही तर हे पांढरा हत्ती ज्याला म्हणतात की हा पांढरा हत्ती पाळण्याची वेळ आली असती आणि बेळगावमध्ये ह्या मूलभूत ज्या सेवा गरीब लोकांच्या लागतात त्या मिळाल्या नसत्या. त्यामुळे उद्या जे उद्घाटन त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. पण केएलई संस्था चालवते म्हणून बसू नका. केएलई संस्थेनं सरकारनं त्यांना मदत करावी म्हणणार मी. त्यांना काय लागते ती सर्व मदत करून सहकार घेऊन ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चाललं पाहिजेत, चांगल्या रीतीने चाललं पाहिजे. त्याचबरोबर लहान मुलांचं जे मी हॉस्पिटल बांधून ठेवलं आहे हॉस्पिटलच्या बाजूने, तिथंही लवकरात लवकर तिथं मूलभूत सेवा देऊन तेही सेवेमध्ये घ्यावं. कारण बेळगाव जिल्हाच नव्हे तर गोवा आणि महाराष्ट्रामधून पण इथं पेशंट येतात. सगळ्यांचं त्याला पुण्य लाभेल. त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे, लोकप्रतिनिधी प्रयत्न करावे ही तुम्हाला कळकळीची विनंती. ठीक आहे.